नमस्कार. आपलं तारका YouTube चॅनलवर स्वागत आहे. आज नागपंचमी. आज नागपंचमीची कहाणी आपण ऐकणार आहोत. त्याआधी आपण नवनाग स्तोत्र ऐकणार आहोत. तर चला नवनाग स्तोत्र ऐकूया. अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शङ्खपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मना सायंकाले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषं भयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् इति श्री नवनाग स्तोत्रं संपूर्णं. कालियाय नमः तक्षकाय नमः कालियाय नमः तक्षकाय नमः कालियाय नमः तक्षकाय नमः. चला आता गणपतीची कहाणी आधी वाचू. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष स्वर्णांची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं पशा पायलीचं पीठ कांडावं 18 लाडू करावे 6 देवाला द्यावे 6 ब्राह्मणाला द्यावे 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराजमनी घ्यायचे पाविजे चिंतिले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे. ही 5 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आता आपण नागपंचमीची कहाणी ऐकणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिलं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याचे घरी गेली. मुलाबाळांना लेकीसुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाणी लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तो ही नागिन तिथं पोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आई बाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगले नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आई बाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला.
बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला. पण शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.